बद्दल लोकांमध्ये बराचसा गैरसमज आहे की ते मीटर फास्ट असतात किंवा ते मीटर मध्ये काही हे असतं प्रीपेड आहे. तर अशा प्रकारचं जे फॉल्स नरेटिव्ह जे पसरलेलं आहे ते हे चुकीचं आहे एकदम. म्हणजे हे नरेटिव्ह जे लोक पसरलेलं म्हणतात पहिल्यापेक्षा बिल जास्त आहे. नाही, तसं नसतं सर. त्यामध्ये पण वेगवेगळे रिझन्स असतात. समजा पहिला मीटर फॉल्टी होता का, आणि आता मीटर फॉल्टी नाही नाही सर, सगळ्यांचे नाही ना. मी तुम्हाला बरेच उदाहरण दाखवतो की त्यामध्ये लोकांनी आम्हाला त्यांची बाईट दिलेली आहे की हा मीटर व्यवस्थित आहे. तसे तुम्हाला वाटलं क्लिप पण देतो त्यांचे, आणि त्यांनीच आव्हान केलेलं लोक. तर स्मार्ट मीटरचा फायदा भरपूर फायदे आहेत. त्यामध्ये एक फायदा असा आहे की रीडिंगची जी आमची प्रक्रिया आहे त्यामध्ये आमचा रीडर जातो, फोटो काढतो, फोटो तो अपलोड करतो. त्यामध्ये ह्युमन एरर होऊन मीटर रीडिंग फॉल्टी येण्याचे चान्सेस असतात. तर हे चान्सेस जे आहेत ह्यामध्ये पूर्णही नलिफाय होतात. यामध्ये जे रीडिंग आहे ते रीडिंग ऑनलाईन आलं जातं आणि सेम डे ते रीडिंग रिअल टाईममध्ये तो फेच होतो तो रीडिंग, आणि त्या रीडिंगप्रमाणे त्यांचं बिलिंग केलेलं जातं. दुसरं मध्ये सोलार आवर्स की बाबा 9 ते 5 यामध्ये जे एक्सेस सोलार एनर्जी जनरेट होती, तर त्याचा फायदा आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. तर जे नॉर्मल मीटर्स आहेत त्या नॉर्मल मीटरमध्ये हे ऑप्शन्स नाही आहेत. तर स्मार्ट मीटरमध्ये आपल्याला 80 पैसे ते 1 रुपयापर्यंत त्यामध्ये त्यांना पर युनिट रिबेट भेटतं. आणि दुसरं याच्याशी कनेक्टेड आहे आमचं महाविद्युत ॲप. तर ते कंझ्युमर जर स्मार्ट मीटर बसवला तुम्ही तर तुम्हाला डेली तुमचं जे कन्झम्पशन आहे ते तुम्हाला मॉनिटर करता येतं. ते मॉनिटर करता येतं. मग तुम्हाला बाबा मी कुठल्या वेळेस माझं उपकरण जास्ती वापरू शकतो ह्याचा थोडा अंदाज येतो. ह्याचा म्हणजे तुम्हाला पाय ग्राफ, बार ग्राफ ह्या वेगवेगळ्या प्रकारे त्या ॲपमध्ये देतो. आणि त्या ॲपमध्ये अजून एक सुविधा आहे की तुम्हाला जसं बिल जनरेट होतं ते बिल जनरेट झाल्या तुम्हाला त्या ॲपमध्ये तुम्हाला ते तुमचं बिल दिसतं. म्हणजे जी ओरड असते लोकांची की माझ्यापर्यंत बिल पोचलं नाही, काय नाही, तुमच्याकडे ती कॉपी येऊन जाते डायरेक्ट बिलाची. आणि त्याच्यामुळं बाबा माझ्याकडे बिल पोचलं नाही, आणि त्यानंतर तुम्हाला रिमाइंडरही येत असतात. तर असे बरेचसे फायदे असतात. तर मी ग्राहकांना आव्हान करेन की स्मार्ट मीटर बसून घेण्यात यावे. आणि स्मार्ट मीटरमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे. जरी तुमची काही शंका असेल तर आपण तो स्मार्ट मीटर तुमच्या समोर टेस्ट करू. आमचा लॅब आहे मंचरला. त्या मंचरमध्ये तुमच्या समोर, ग्राहकाच्या समोर संतुष्ट होईपर्यंत तो मीटर आम्ही टेस्ट करू. म्हणजे जो मीटर जेवढं कन्झम्पशन करत होता, मीटरचं काम काय असतं, तो फक्त रेकॉर्ड करतो की बाबा माझा वापर किती आहे, याच्या पलीकडे त्याचं काय नसतं. साहेब, प्रश्न असा आहे की बाबा मुख्यमंत्री स्वतःहून सांगतात का बाबा घरगुती आणि लघु उद्योजकांना स्मार्ट मीटर बसू नका म्हणून. सक्ती तर नाहीच, पण बसू नका असे पूर्णपणे इंडिकेशन दिलेले आहे. आणि प्रशासन म्हणजे तुम्ही सांगताय का स्मार्ट मीटर चांगला आहे तो बसवा, आणि तुम्ही जे म्हणता का आमची लॅब आहे मंचरला, आता बिल जास्त आहे. लोकच म्हणतात ना, ग्राहक म्हणतात. त्यासाठी सांगतो ना मी की जर त्यांच्या जर तक्रारी असेल त्याला जे प्रश्न विचारलाय ना ते निरसन मुख्यमंत्री जर असं आव्हान करते त्यावर कमेंट नाही करू शकत. नाही, कमेंट करू नाही शकत. पण तुम्ही जे म्हटले ना आता बाबा मंचरला आमची लॅब आहे, तुम्ही आता उठा तुमच्या लॅबमध्येच आता 125 मीटर टेस्टिंगला बसलेले इथे, आणि तुम्ही म्हणता मंचरला बसलेले. आणि नाही, मंचरला आपलं हे थोडंच लॅब आहे, त्यामध्ये ती मशिनरी असती की बाबा मीटर टेस्ट करायचं आपल्याला. नाही झालं तर मग आम्ही काय करतो, ग्राहकाच्या इथे आपण अजून एक सिरीजमध्ये मीटर बसवतो. म्हणजे कसं की स्मार्ट मीटरनी आणि ह्या मीटरनी जर इक्वल कन्झम्पशन केलं तर ओके मीटर. तर त्या प्रकारे पण आम्ही चेक केलेले आहेत आणि त्याप्रमाणे लोकांना संतुष्टी झालेली आहे. म्हणजे पण लोक आता रस्त्यावर उतरले, काही डायरेक्ट म्हणजे तुमच्यापर्यंत आले होते. हो, आले होते. तर मी त्यांना त्यांचं जे निवेदन आहे ते घेतलं निवेदन आणि वरिष्ठांना पाठवून दिलेलं आहे. साहेब, जुन्नर तालुका खूप संयमी. तुम्ही जर ठाण्यातल्या बातम्या बघितल्या किंवा मराठवाड्यातल्या बातम्या बघितल्या तर लोकांनी नाही, बरोबर आहे ना. आणि आपण कुणालाही फोर्स करत नाहीये मीटर बसवायला. आपण कुणालाही फोर्स करत नाहीये की बाबा स्वइच्छेने तुम्ही मीटर बसून घ्यावे. आणि मी तर आव्हान करेन की बाबा मीटर हे बसून घ्या, आपल्या चांगल्यासाठी असतं. बाबा मी घरात नाहीये त्यामुळं त्याचं लॉक रिडिंग जात नाही, मग ते ॲव्हरेज रिडिंग येणार, तो प्रकार पण नाही राहणार आहे. तुम्ही घरी असू तुम्हाला ते जे रिडिंग जे आहे ते ऑनलाईन आमच्या ह्याच्यामध्ये सिस्टममध्ये फेच होतं.
आणि त्याप्रमाणे त्यांना अचूक बिल. साहेब पूर्वी टेस्ट मीटर घेतलं जात होतं, आता टेस्ट मीटर पण नाही, म्हणजे टेस्ट रिपोर्ट पण घेतलं जात नाही. तुम्ही डायरेक्ट मीटर बसवता. टेस्ट रिपोर्ट मध्ये टेस्ट रिपोर्ट पूर्वी मीटर बसवायचं असेल माझ्याकडे हां. तर टेस्ट रिपोर्टची मागणी केली जात होती की ते टेस्ट रिपोर्ट जोडले नाही, पण माझ्याकडे कुठं बसलं तर ते आता 500 kW पर्यंत टेस्ट रिपोर्ट घेत नाही. पण कसं असतं, ग्राहकांना आम्ही ते सांगत असतो जेव्हा आम्ही मीटर बसवतो की बाबा अर्थिंग प्रॉपर का करायचं की आपल्या घरचे जे उपकरणं आहेत त्याला व्यवस्थित ते कुठंतरी त्यांना डॅमेज होऊ नये. बाबा हाय व्होल्टेज वगैरे झालं तर ते अर्थ व्हावं म्हणून त्यासाठी MCCB टेक्निकली ठीक आहे मुद्दा, परंतु आता माझा मुद्दा असा आहे की जसं तुम्ही सोलरचं म्हणले बरं 9 ते 5 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही जे कंजम्पशन होतं त्याच्याबद्दल काय सांगितलं, काय म्हणून ते रिबेट भेटतं म्हणजे 80 पैसे पर ज्यांनी युनिट. सोलर बसवलंय त्यांनी नाही सगळ्यांनी ज्यांनी स्मार्ट मीटर बसवले त्यांनी. पण आता काय आलंय की सोलर जे बसवले ज्यांनी त्यांचं काय होतं की पहिलं तुम्ही म्हणत होते ना की 0 होईल किंवा काय होईल तुमच्याकडे ते नाही, वीज त्यामध्ये कमी कसं देतात. असतं समजा त्याचं जेवढा वापर आहे आणि तेवढंच त्याचं जनरेशन होत असेल तेवढ्याच कॅपॅसिटीचं तर 0 बिल होतं. समजा बाबा त्याचा वापर जास्ती आहे, बाबा 300चा वापर आहे, पण त्यांनी विशिष्ट वेळेस सोलर बिल- जनरेशन जे आहे त्याचं फक्त बाबा 200 युनिट झालंय तर त्याला 100 युनिटचं बिल येणार. जे पहिलं 300 युनिटचं बिल येत होतं आता 100चं येणार. दुसरी केस ज्याचं 200 युनिट वापर आहे आणि त्याला 200 युनिटचं सोलर कॅपॅसिटीने बसवली ती मग त्या केसमध्ये त्याला 0 होतं. कारण कसं आहे नाईट आवर्समध्ये ते आमचीच वीज वापरतात. सर माझ्याकडे जवळच एक शेतकरी असा आहे तुम्ही जे म्हटले सोलरच्या बाबतीत त्याने सोलर बसवलेलं आहे, त्याला 3 महिने कंटिन्यू 150-200 रुपये असं बिल आलेले आणि 4थ्या ते 5व्या महिन्यामध्ये त्याला डायरेक्ट 3,500 रुपये बिल आलं. नाही त्यात काही हे झाले असेल ना तर ते आणून द्या मला, काय दुरुस्ती आता दुरुस्ती घेऊ आपण त्यामध्ये. तुमचं ओपिनियन असं आहे का तुम्ही त्यांना अशी माहिती दिली का तुमची सोलर जास्त तयार झाली, आता जास्त सोलर तयार झाली त्याच्यात शेतकऱ्याचा काय दोष? नाही त्यात बघू ना ते विषय काय आहे, असं बोलता नाही येणार मला. साहेब, ते समोर बघितलं तरच मला ते हे जे कळेल. स्मार्ट मीटर बसवले जात आहेत तर काही ग्राहकांच्या अशा तक्रारी होत्या की ते स्मार्ट मीटर बसवताना त्यांच्याकडनं 1,000 रुपये चार्ज घेतला गेला. हे नाही कुठले असं चार्ज- असेल तर कुणी घेतले त्यांचे नाव आम्हाला सांगा, आम्ही नक्की कारवाई करू. आता full कुठली कुठली रक्कम घेतली जातीये का अशी नाही, हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, निशुल्क आहे. यामधला कुठलाही भार ग्राहकावरती टाकला जाणार नाहीये, आत्ताही नाही आणि फ्युचरमध्ये पण नाही. कुणी पैसे मला हे देऊन मीटर टाका, बसवताना आपण हा, ग्राहक ते निदर्शन आणू द्या, आम्ही लगेच कारवाई करू. हे मीटर बसवताना साहेब ग्राहकांना पूर्वसूचना वगैरे दिली जाते का? म्हणजे ग्राहक तेच सांगितलं ना, माझ्या सूचना अशा आहेत की ग्राहकांना जर त्यांची संमती असेल तर तिथं जाऊन तुम्ही बसवा. हे पहिले त्यांना कन्व्हिन्स करतात ते की compulsory बाबा हे असंच आहे. स्मार्ट मीटर बसवणं कंपल्सरी आपण कसं आहे स्मार्ट मीटर बसवणे हा चांगलं, जसं मी सांगितलं तुम्हाला की बरेचसे त्यामध्ये फायदे हे ग्राहकाला आहे. कंपल्शन नाही ना. कंपल्शन असं नाहीये, पण आम्ही पहिल्या फेजमध्ये जे बसवतात ते व्हॉलेंटरीली हे बसून घ्या. मी तर म्हणतो तुम्ही पण तुमचा नॉर्मल मीटर असेल तर तुमचाही साहेब तुम्ही ठेकेदारांची नावं जाहीर करा कारण कोणी येतं आणि कोणी मीटर नाही एकच आपल्या पुणे रिजनला फक्त अदानी इलेक्ट्रिकल्स आहेत तर त्यांना हे टेंडर अलर्ट झालेलं आहे मीटर रिप्लेसमेंट. आई बरोबर आहे, परंतु ते जे कर्मचारी जे बसवतात आपल्या भागामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की बाबा त्यांना त्यांचे ऑथोराईज ओळखपत्र जे आहेत ते तुम्ही द्या त्यांना. त्यांच्या आयडीज असतात, ते आयडी तुम्हाला द्या, त्या आयडी दाखवतील ते. पण सध्या खूपची घेऊन बसून जातात ना, म्हणूनच त्यांच्या नाव नाही खूप जे पैशाची मागणी करतात त्यांच्यावर कारवाई नाही करणार ते आहे, आम्हाला साहेब. निदर्शन कारण तुमच्याकडनंच कळतंय. हे माझ्याकडं पहिलेच बाब आली अशी. हा. तर तसे माझे निदर्शन आणून द्या, मी नक्की ते कारवाईचे प्रस्ताव ओके सर. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.